हा विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासामध्ये आपण गुणोत्तर प्रमाण या पाठातील समान गुणोत्तरावरील ज्या क्रिया आहेत, समान गुणोत्तरावरील क्रिया किती क्रिया आहेत? 5. पहिली क्रिया कुठली? व्यस्त क्रिया. दुसरी एकांतर. तिसरी योग क्रिया. चौथी वियोग क्रिया. पाचवी योग वियोग क्रिया. या 5 क्रिया बघितलो आणि त्याच्यावरती आधारित सरासरीचे 4.3 जे आहे त्याची उदाहरण आपण सोडवलेली आहेत. तर आज आपण या पाठातील समान गुणोत्तराचा सिद्धांत, समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणजे काय, त्याच्यावरती जे उदाहरणं कशी सोडवायची त्याचा आपण आता या तासाला अभ्यास करणार आहे. लिहून घ्या. समान गुणोत्तराचा सिद्धांत. जर A/B बरोबर C/D तर A/B बरोबर C/D बरोबर A अधिक C छेद B अधिक D या गुणधर्मांना समान बघा. समान गुणोत्तराचा सिद्धांत काय आहे, या गुणोत्तराचा वापर करून तुम्हाला काही उदाहरणं सोडवावी लागणार आहेत. त्याच्या अगोदर तो गुणधर्म काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. जर A/B बरोबर C/D म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर समान असतील तर काय बघा, A/B बरोबर C/D बरोबर A अधिक C छेद B अधिक D म्हणजे या गुणधर्माला काय म्हटलेलं आहे? समान गुणोत्तराचा सिद्धांत. आता हे गुणधर्म काय आहे बघा, दिलेले दोन गुणोत्तर काय आहेत? A/B बरोबर C/D हे आहे, असंच आहे. फक्त हे तिसरं गुणोत्तर वाढलेलं आहे. तिसरं गुणोत्तर कसं काय आहे बघा, A अधिक C. आता A अधिक C म्हणजे काय? इथं A आहे, इथं C आहे. म्हणजे काय, दोन्ही गुणोत्तराचं पहिल्या पदाची बेरीज घेतली. दोन्ही गुणोत्तराचं जे पहिलं पद आहे त्याची बेरीज. आणि B अधिक D म्हणजे काय, दोन्ही गुणोत्तराचं दुसरं पद घेतलं आणि त्याची बेरीज घेतली. आणि दोन्ही गुणोत्तराच्या पहिल्या पदाची बेरीज आणि दोन्ही गुणोत्तराच्या दुसऱ्या पदाची बेरीज या दोघांचं गुणोत्तर घेतलं तर हे गुणोत्तर दिलेल्या दोन गुणोत्तराबरोबर असते. आणि या गुणधर्माला काय नाव दिलेलं आहे? या गुणधर्माला समान गुणोत्तराचा सिद्धांत असे म्हणतात. लक्षात येते का बघा? हे तुम्ही समान गुणोत्तर सिद्धांत काय लक्षात ठेवायचं एवढंच. A/B बरोबर C/D बरोबर A अधिक C, A अधिक C छेद B अधिक D. आणि हे गुणोत्तर हे दिलेल्या दोन गुणोत्तराच्या बरोबर असते. या गुणधर्माला काय म्हटलेलं आहे? समान गुणोत्तराचा सिद्धांत. लक्षात येते? त्यानंतर आता हे आपण सिद्ध करणार आहे. सिद्धता. जर A/B बरोबर C/D बरोबर K. आता दिलेले जे दोन्ही गुणोत्तर आहेत त्याची किंमत आपण काय म्हणणार? K म्हणणार. A/B बरोबर C/D बरोबर काय म्हणणार? K. K म्हणजे काय? शून्येतर संख्या असणार, म्हणजे शून्य सोडून कुठली तर संख्या असणार. त्याला K म्हणजे काय?
शून्येतर संख्या संख्या असणार आहे संख्या. आणि ए बी सी आणि डी हे सुद्धा शून्येतर संख्याच असणार आहे. आणि के सुद्धा संख्या याची किंमत या दोन्ही गुणोत्तरची किंमत हे येते. दोन्ही गुणोत्तर समान आहेत त्या दोन्ही गुणोत्तरची किंमत समानच येणार आहे. ती संख्या आपण काय म्हणली के. त्यानंतर बघा सी छेद डी बरोबर काय ना के ना हे एवढंच आपण घेतलं. सी छेद डी बरोबर काय ना के. सी छेद डी ची किंमत सुद्धा के आहे. ए छेद बी ची किंमत सुद्धा के आहे. आता हे डी इकडे घ्या म्हणजे सी बरोबर काय ना बी के ना. सी बरोबर काय ना ते के. सी छेद डी बरोबर के घेतलं. सी छेद डी बरोबर के. त्यानंतर डी इकडे घेतलं. सी बरोबर काय आलं डी के आलं. त्यानंतर ए छेद बी बरोबर सुद्धा के आहे. ए छेद बी बरोबर के. आता हे बी इकडे घ्या काय ना ए बरोबर काय ना बी के ना. आता जो सिद्ध करायचा आहे ते आपण घेणार कोणतं गुणोत्तर ए अधिक सी छेद बी अधिक डी बरोबर. आता याची किंमत म्हणजे या गुणोत्तराची किंमत काय आहे ते आपण मागू. याची किंमत किती आहे. ए छेद बी बरोबर किती आहे के आहे. सी छेद डी बरोबर किती आहे केच आहे. आता याची किंमत काय आहे ते बघणार. आणि इथं जर बघितलं तर हे तिन्ही गुणोत्तर कसे आहेत समान आहे. काय समान. जर ए छेद बी ची किंमत के छेद आणि सी छेद डी ची किंमत सुद्धा के छेद तर ह्याची किंमत सुद्धा के च्या व्हायची. म्हणजे हे तिन्ही गुणोत्तर समान होतं. आता के येते बघूया. ए अधिक सी छेद बी अधिक डी. आता ए ची किंमत किती आहे बघा. ए बरोबर काय आहे बी काय. इथं ए आहे. इथं ए ची किंमत काय ठेवणार आपण बी के ठेवणार अधिक. त्यानंतर सी आहे. सी ची किंमत किती आहे बघा डी के. सी ची किंमत आपण डी के ठेवणार छेद बी अधिक डी आहे तसं नाही ना. बी अधिक डी आहे बरोबर सेनेखाली बरोबर. आता अंश जर बघितला तर याच्यामध्ये काय दिसते बघा बी के अधिक डी के. इथं आणि इथं के समान आहे. ते काय घेणार के काय घेणार बाहेर घेणार. के बाहेर घेतला तर काय होणार इथं काय करणार बी के मध्ये के बाहेर घेतला काय करणार बी इथं अधिक आणि डी के मध्ये के बाहेर घेतला काय करणार डी छेद हे बी अधिक डी आहे तसं जरा काढून म्हटलं बरोबर. आता बी अधिक डी हे बी अधिक डी काय होणार कॅन्सल होणार. समानच आहे ते. म्हणजे काय झालं हे बी अधिक डी बी अधिक डी कोण कंस निघून गेलं ते. फक्त बी बी जात नाही बी अधिक डी आहे आणि इथे पण बी अधिक डी. फक्त बी जात नाही डी जात नाही. बी अधिक डी जी संख्या येते आणि इथं पण बी अधिक डी जी संख्या येते ते जाणार. लक्षात येते का. ते किती राहणार के. म्हणजे याची किंमत किती आलं के आलं. आता ए छेद बी किती आहे के आहे. सी छेद डी किती आहे के आहे. आणि हे याची किंमत ए अधिक सी छेद बी अधिक डी किती आहे के आहे. म्हणजे तिघांची किंमत केच आहे. म्हणजे के म्हणजे काय समानच आहे. म्हणून काय लिहिणार आपण ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर ए अधिक सी छेद बी अधिक डी हे नाव. आणि या गुणोत्तराला काय नाव दिलेलं आहे समान गुणोत्तराचा सिद्धांत. समान गुणोत्तराचा सिद्धांत म्हणजे दोन गुणोत्तर समान आहेत काय. इथं बघा पहिलं गुणोत्तर काय आहे ए छेद बी आहे. दुसरं गुणोत्तर काय आहे सी छेद बी आहे. तिसरं गुणोत्तर बघा काय ए अधिक सी छेद बी अधिक डी. हे तिन्ही समान आहेत. तिन्ही समान आहेत म्हणून त्याला समान गुणोत्तराचा सिद्धांत. तिन्ही समान आहेत म्हणून समान आलं. तिन्ही गुणोत्तर आहेत बघा. गुणोत्तर म्हणजे काय ए छेद बी म्हणून गुणोत्तर आलं. आणि हा सिद्धांत आहे म्हणून सिद्धांत. नाव सुद्धा लक्षात ठेवायला काय अर्थ नाही. समान गुणोत्तराचा सिद्धांत. समान का आलं तिन्ही समान आहेत. गुणोत्तर का आलं हे तिन्ही गुणोत्तर आहेत. आणि हे कोणत्याही संख्येसाठी कोणत्याही गुणोत्तरासाठी हे लागू होते म्हणून त्याला सिद्धांत आला. म्हणजे समान गुणोत्तराचा सिद्धांत. काय बघा परत ते सांगतो. हे एवढंच लक्षात ठेवायचं तुम्ही. ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर ए अधिक सी म्हणजे या दोघांची बेरीज करायची छेद बी अधिक डी बी अधिक डी. आणि या गुणोत्तराला काय नाव दिलेलं आहे समान गुणोत्तराचा सिद्धांत. तसंच बघा
ए छेद बी बरोबर एल छेद बीएल. वरती आणि खालती एकाच संख्येने गुणला तर एका गुणोत्तर बदलत नाही. त्याचप्रमाणे आपण इथं बघा ए आणि बी ला एल ने गुणलेलं आहे. ए छेद बी बरोबर एल छेद बीएल. एकाच संख्येने वरती आणि खालती गुणला तर बदलत नाही. ते गुणोत्तराची किंमत आणि अगोदरच्या गुणोत्तराची किंमत समान येते. त्यानंतर बघा जर ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर के असेल तर एल छेद बीएल सीएल छेद डीएल बरोबर एल छेद सीएल छेद बीएल छेद डीएल बरोबर के. दोन गुणोत्तर घेतला आणि त्या दोन्ही गुणोत्तरला एकाच संख्येने तुम्ही वरती आणि खालती गुणला. पहिल्या गुणोत्तरला एल न गुणलं, दुसऱ्या गुणोत्तरला कशाने गुणलंय बघा, दुसऱ्या गुणोत्तरला एम न गुणलेलं आहे. इथं एल आहे तर एल आहे. पहिल्या गुणोत्तरला एल न वरती आणि खालती गुणलं. एल म्हणजे काय, कोणती तरी संख्या. एल म्हणजे काय, वेगळं काय नाही, कोणती तरी संख्या दोन असणार आहे किंवा तीन असेल. वरती खालती दोन न गुणायचं किंवा वरती खालती तीन न गुणायचं. म्हणजे त्यावेळी एल ची किंमत 3, 2 न गुणलं तर एल ची किंमत 2. इथे एम सुद्धा काय असणार आहे, कोणती तरी संख्या असणार आहे. एम ची किंमत समजा 1 घेतला तर वरती 1 न गुणायचं, खालती 1 न गुणायचं. एम म्हणजे काय वेगळं नाही. इथं अक्षर फक्त आपण हे सिद्धांत समजण्यासाठी घ्यायचा आहे, परंतु ऍक्च्युअली आपण उदाहरण सोडवणार आहे. सीएम भागिले डीएम बरोबर. आता हे काय ना, आता याच्यावरती समान गुणोत्तर सिद्धांत वापरा. इथं काय एल अधिक काय ना सीएम काय काय एल अधिक सीएम छेद काय ना बीएल अधिक डीएम. आणि ह्याची किंमत सुद्धा येणार. हे गुणोत्तर सुद्धा, हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर हे तीन गुणोत्तर समान असणार, त्याची किंमत समान येणार आहे. म्हणजे दिलेला गुणोत्तरला तुम्ही कशाला पण कोणत्याही संख्येनं गुणला आणि आलेल्या जे गुणोत्तर आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्ही समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरू शकता. त्यानंतर पुढे या पद्धतीने जर तुम्ही विचार केला, जर ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर ई छेद एफ बरोबर अनंत, तर ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर ई छेद एफ बरोबर ए अधिक सी छेद डी अधिक बी अधिक डी छेद एफ अधिक अनंत. हे दिलेले गुणोत्तर किती पण असतील, दिलेले गुणोत्तर आता इथे किती गुणोत्तर दिले तुम्हाला, किती आहेत गुणोत्तर हे आणि हे दोन. त्या दोन गुणोत्तरावरती तुम्ही समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरा. समजा तुम्हाला 3 गुणोत्तर समान दिले असतील किंवा 4 दिले असतील, 5 दिले असतील, 6 दिले असतील, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरू शकता. आता इथे बघा ए छेद बी बरोबर सी छेद डी बरोबर ई छेद एफ बरोबर पुढे काय म्हणलेलं आहे, अनंत आहे. अनंत म्हणजे काय, पुढे येतं आणखी एक गुणोत्तर असणार आहे. किती शेवटी किती आहेत काय माहित नाही. पहिलं गुणोत्तर काय ए छेद बी, दुसरं काय सी छेद डी, तिसरं काय ई छेद एफ बरोबर. चौथं पाचवं ते काय नाही. पुढे तिथं अनंत दिले, शांत पद्धती दिले, म्हणजे पुढे गुणोत्तर अजून असणार आहे. तर ह्याची किंमत काय ना, ह्याच्यावरती तुम्ही समान गुणोत्तर वापरला तर काय ना, ए अधिक सी, ए अधिक सी अधिक ए अधिक सी अधिक ई आहे काय तर अधिक पुढे काय म्हटलं शांतपणे म्हटलं, म्हणजे अजून पुढे आहे तिथं पुढे संख्या. तर शेवटचं गुणोत्तर कुठलं आहे काय नाही, त्यामुळे इथं शेवटी शांत येणार. छेद काय येणार बी अधिक डी अधिक एफ, आणि अजून पुढे इथं आहे म्हणलं काय पुढे काय येणार शांत पद येणार. आता ह्याचं जे गुणोत्तर येत आहे हे गुणोत्तर आणि अगोदरचे दिलेले गुणोत्तर आहे ते सगळे गुणोत्तरची किंमत समान येते. म्हणजे किती पण जरी गुणोत्तर दिले तर त्या सर्व गुणोत्तरावरती समान गुणोत्तर दिले
आता इथं दोनच तुम्हाला समान गुणोत्तर दिले, समजा 3 दिले तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही समान गुणोत्तर सिद्धांत वापरू शकता. समजा तुम्हाला 4 गुणोत्तर समान दिले तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही वापरू शकता. लक्षात येते का बा? आता एक उदाहरण सांगितलं तुम्हाला थकीत, बघूया कोणाला लक्षात येत आहे. सगळ्यांचं लक्ष आहे काय? बघूया कोण उत्तर देत आहे. m छेद n बरोबर x छेद y, x छेद y. आता याच्यावरती समान गुणोत्तर वापरा. काय ना याच्यावरती हे दोन गुणोत्तर समान दिलेत, याच्यावरती समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरायचा. काय येणार? दिलेले दोन गुणोत्तर m छेद n बरोबर x छेद y आणि ह्याला बरोबर काय येणार बघूया. बरोबर काय येणार याच्यावरती समान m अधिक x छेद n अधिक y. बघा लक्षात आलं का बा? हे दोन गुणोत्तर तुम्हाला समान दिले, कोणतं पण ठेवताय तुम्ही. प्रत्येक वेळी काय तुम्ही a छेद b बरोबर c छेद d द्यायला पाहिजे असं नाही. त्याने अक्षर बदलू शकतात, अंक बदलते की नाही. पहिल्या उदाहरणामध्ये वेगळे अंक असणार, दुसऱ्या उदाहरणामध्ये वेगळे अंक असणार, तिसऱ्यामध्ये वेगळेच असणार. तसं इथं m छेद काय n बरोबर x छेद y दिले. आता याच्यावरती समान गुणोत्तर वापरलं तर काय येणार? m छेद n बरोबर x छेद y बरोबर काय येणार? m अधिक x छेद n अधिक y. म्हणजे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? दोन्ही गुणोत्तराचं पहिल्या पदाची बेरीज घ्यायची. पहिलं पद म्हणजे वरतीचे आहेत ते छेद दोन्ही गुणोत्तराचं दुसऱ्या पदाची बेरीज, दोन्ही गुणोत्तराच्या दुसऱ्या पदाची बेरीज घ्यायची आणि ह्या दोघांचं गुणोत्तर घ्यायचं आणि हे गुणोत्तर दिलेल्या गुणोत्तराबरोबर असते. लक्षात याची किंमत काय येणार आहे? याच्या किमती बरोबर येणार आहे, याच्या किमती बरोबर येणार आहे. लक्षात आलं का? बघा आता हे गुणोत्तर झालं. आता तुम्हाला उदाहरण दिले तर त्या उदाहरणामध्ये कसं वापरायचं बघा. आता इथे उदाहरण दिले 2 छेद 3 बरोबर 4 छेद 6. बघूया कोण उत्तर देत आहे. एक मिनिट. 2 छेद 3 बरोबर 4 छेद 6 हे दोन गुणोत्तर तुम्हाला समान दिले. आता ह्याच्यावरती समान गुणोत्तर वापरा. काय येणार? 2 छेद 3 बरोबर 4 छेद 6 बरोबर 2 अधिक 4 छेद 3 अधिक 6. आता तुम्ही म्हणणार सर एवढंच राहायचं आहे काय? आता हे समान गुणोत्तर तुम्ही वापरणार, मग ते पुढे सोडवत जायचं. 2 अधिक 4 किती? 6 आणि 3 अधिक 6 किती? 9. म्हणजे कोणतं गुणोत्तर आलं? 6 छेद 9. म्हणजेच काय? 6 छेद 9 हे गुणोत्तर, 4 छेद 6 हे गुणोत्तर आणि 2 छेद 3 गुणोत्तर, हे तिन्ही गुणोत्तर समान असणार आहे. लक्षात घ्या. हे दोन गुणोत्तर वापरते. 3 गुणोत्तर दिले तर त्याच्यावरती पण वापरू शकता. 4 दिले त्याच्यावरती सुद्धा तुम्ही समान गुणोत्तर सुद्धा वापरू शकता. आता मला प्रश्न कसा झाला बघा. 2 गुणोत्तर देतात आणि तिसऱ्या गुणोत्तरामध्ये वरचा अंक देतात आणि खालचा अंक काढून टाकतात. असं समजा हेच उदाहरण तुम्ही घेतला. काय ना हेच उदाहरण तुम्ही घेतला. 2 छेद 3 बरोबर किती आहे? 4 छेद 6 आहे बरोबर किती आहे? 6 छेद 4 म्हणजे बॉक्स दिले. आता इथं कोणती संख्या येते ती काढायची. आता हे 6 कसं आलं? त्या दोघांची बेरीज केली. 2 अधिक 4 किती आला? 6. मग इथं संख्या काढायची आहे. इथं 3 अधिक 7 किती येणार? 9. असं उदाहरण तुम्हाला सोडवावं लागणार आहे. लक्ष द्या. समान गुणोत्तराचा सिद्धांत सिद्ध करा हे येणार नाही परीक्षेत, परंतु या गुणोत्तराचा वापर करून तुम्हाला उदाहरण 100% सोडवावं लागणार. उदाहरण परीक्षेत असणार आहे. समान गुणोत्तराचा सिद्धांत लक्षात आलं का? बघा आता मी जे सांगितले होते तेवढं लक्षात ठेवायचं आहे. त्या उदाहरणाचा सिद्धांताचा वापर करून तुम्हाला उदाहरण सोडवावं लागणार आहे. कोणाला सांगताय समान गुणोत्तराचा सिद्धांत काय लक्षात ठेवायचं? a छेद b बरोबर c छेद d बरोबर a अधिक c छेद b अधिक d.
या गुणधर्माला समान गुणोत्तराचा सिद्धांत असे म्हणतात. लक्षात येते का? काय अवघड नाही, जरा व्यवस्थित निरीक्षण केला तर सगळं समजते. फार काही अवघड नाही. ठेवा त्यानंतर उदाहरणे घ्या. आता जे उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे उदाहरण तुम्ही बघायचे. उदाहरण 1 खालील उदाहरण 1 विकर्णा जागा भरा. परीक्षेमध्ये समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरून एक उदाहरण तुम्हाला सोडवावं लागणार आहे. त्यातलं पहिलं द्या. a/3 बरोबर b/7 बरोबर 4a अधिक 9b छेद. दुसरं काय x/3 बरोबर y/5 बरोबर z/4 बरोबर 5x वजा 3y अधिक 4z. तर हे उदाहरण तुम्हाला सोडवायला दिलेलं आहे. रिकाम्या जागा दिलेला आहे आणि तुम्हाला सर्वात आवडीचा प्रश्न, सोपा प्रश्न म्हणजे रिकाम्या जागा. बरोबर आहे काय? रिकाम्या जागा सर्वात आवडता सोपा प्रश्न. मला तरी पण बघून दिलं चालतं, फक्त ते बरोबर असेल, फार काय उत्तर लिहायचं नाही. आता हे बघा, पहिलं काय a/3 बरोबर b/7. आता हे दिलंय म्हणजे हे हा पहिला गुणोत्तर आहे, हा दुसरा गुणोत्तर आहे. हे दोन्ही गुणोत्तर समान दिले आणि ह्याच्या बरोबर तिसरं एक गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे 4a अधिक 9b छेद आणि इथं चौकड दिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला तीन गुणोत्तर देतात, तिन्ही गुणोत्तर समान देतात, त्यावेळी लक्षात ठेवायचं इथं समान गुणोत्तरचा सिद्धांत वापरायला लागणार आहे. लक्षात आलं? हे गुणोत्तर बरोबर, हे गुणोत्तर बरोबर, हे गुणोत्तर दिलंय, फक्त इथं चौकट दिली म्हणजे इथं कोणता अंक येणार ते काढायचं आहे. म्हणजे तिन्ही गुणोत्तर समान आहेत, पण समान असतील तर हे सोडवण्यासाठी समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरावा लागणार. आता इकडे बघा, लक्ष द्या. a/3 बरोबर b/7 बरोबर 4a अधिक 9b. खाली काय किंमत आहे ते आपल्याला काढायचं आहे. बरोबर. आता इथं काय आहे बघा, 4a आहे. इथं किती आहे? a आहे. तर 4a आहे काय? नाही. इथं आपल्याला 4a दिलेलं आहे. मग इथं a च्या जागी 4a करायचं आहे. त्यामुळे काय करणार आहे, a ला 4 ने गुणायचं. किती म्हणणार? 4. या a ला 4 ने गुणल्यावर 4a होते. होते काय? होते. 4 गुणले a किती? 4a. आता याला वरती गुणलं तर खालती पण गुणायचं. 4 गुणले वरती 4 ने गुणलाय, खाली किती ने गुणणार? 4. आता इथे खाली म्हणजे इथे खाली लिहायचं आहे 4 गुणिले किती आहे? 3. गुणाकार करू नका, अर्धच आहे नंतर गुणाकार अधिक. हे 12 उत्तर नाही, अजून पुढे उत्तर येणार आहे. आता इथं काय आहे बघा, अधिक किती आहे? इथं 9b आहे. इथं b कुठे आहे बघा, इथं आहे. पण इथं 9b आहे काय? नाही. इथं 9b तुम्हाला करायला पाहिजे. मग या b ला किती गुणणार? 9 गुणला 9 गुणिले b. पण तो वरती फक्त आपल्याला गुणता येत नाही, कारण ते वरती फक्त गुणला तर हे दोन्ही गुणोत्तर समान होत नाही, समान होत नाही. आता वरती गुणलं तर खालती पण गुणायचं. खालती किती आहे? 7 आहे, त्याला 9 ने गुणा. म्हणजे इथं लिहायचं आहे 9 गुणिले 7. हे लक्षात येते का बा? 9 गुणिले 7 आहे, डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही. हे लक्षात आलं का? इथं 4a फक्त नाही, इथं 4a आहे.
मग या एला 4 ने गुणायचं, खालती पण गुणायचं. 4 म्हणजे 3 अधिक 9b आहे, फक्त b नाही. इथं b च्या ठिकाणी 9b पाहिजे. मग वरती 9b केलं तर इथं खाली 9 गुणिले 7 करायचं. आता हे सोडवायचं. 4a अधिक 9b छेद, आता 4 चुकून आता गुणाकार करायचं 12 अधिक 9 7 63. अजून सुद्धा आपलं उत्तर आलं नाही. 4a अधिक 9b बरोबर. आता 12 अधिक 63 किती येणार? 3 अधिक 2 5 आणि 6 अधिक 1 7 म्हणजे 75. म्हणजे खाली किती संख्या आली बघा? 75. म्हणजे रिकाम्या जागी इथे किती असणार संख्या? 75 असणार आहे. लक्षात येते का? इथं फक्त सहगुणक दिलं तर तुम्हाला इथं सहगुणक ते एवढं करायला पाहिजे. एवढं. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. आता इथे किती गुणोत्तर दिले तुम्हाला? 3 गुणोत्तर दिले आणि त्याच्याबरोबर समान गुणोत्तर सिद्धांत वापरले. लक्षात आहे का? x छेद 3 बरोबर y छेद 5 बरोबर z छेद 4 बरोबर 5x वजा 3y अधिक 4z छेद डॉट 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 दिले. आता इथं खालची किंमत काढायची आहे, खालची संख्या काढायची आहे. आता इथं वरती बघा किती आहे? 5x आहे. इथे किती आहे? x आहे. इथं 5x तुम्हाला कळला किती न गुणणार? 5 न. वरती 5 न गुणला तर खालती 5 न गुणायचं. मग खाली काय आहे? 5 गुणिले 3 ते इथं नाही. 5 गुणिले 3. त्यानंतर y किती आहे बघा? वजा 3y. काय आहे? वजा 3y. इथं काय आहे? फक्त y आहे. त्यामुळे इथं वजा 3y पाहिजे आपल्याला. किती गुणणार? वजा 3y आपल्याला पाहिजे. आपल्या जवळ फक्त y आहे. किती गुणणार? वजा 3 न गुणणार. इथं अधिक असेल तर अधिक 3 न गुणायचं. इथे काय आहे? वजा आहे. वजा 3 न गुणायचं. वरती गुणा वजा 3 न. वजा 3 गुणिले y काय ना? वजा 3y ना. आता वरती वजा 3 न गुणला तर खालती पण वजा 3 न गुणायचं. हा, मग इथं काय ना? वजा 3 गुणिले किती आहे? 5. हे दुसरं झालं. आता तिसरं बघा. छेद छेद 4 आहे. इकडे काय आहे? अधिक 4 छेद आहे. काय आहे? अधिक 4 छेद. इथे छेद फक्त आहे. किती गुणणार? अधिक 4. अधिक 4 म्हणजे ते नुसतं 4 म्हटलं तर चालतंय आणि अधिक 4 म्हटलं तर चालतंय. अधिक प्रत्येक वेळी घ्यायलाच पाहिजे असं नाही. परंतु वजा असेल तर वजा चिन्ह घ्यायलाच पाहिजे आणि म्हणायला पण पाहिजे. मी 4 म्हटलो तर त्या 4चा अर्थ काय? अधिक 4 असते. परंतु वजा 4 असेल तर वजा 4 म्हणायचं. इथं अधिक 4 झेड आहे. इथं झेडच आहे. इथं 4 न गुणणार. वरती गुणला तर खालती पण म्हणायचं. खालती काय ना? 4 गुणिले अधिक 4 गुणिले 4. आता हे बरोबर. 5x वजा 3y अधिक 4z भागिले काय ना? 5 गुणिले 3 5 3 15. नंतर गुणाकार करायचं. वजाबाकी नंतर बेरीज नंतर वजा 3 5 15 अधिक 4 चौक 16 छेद 5x वजा 3y अधिक 4z छेद काय ना? आता हे सोडवायचं. 15 वजा 15 15 वजा 15 0 0 अधिक 16 16. म्हणजे खाली किती संख्या आहे इथं? आणि इथं किती आहे ना? 75 आहे ना. चला, जर समानतेचा सिद्धांत वापरून तुम्ही दिलेलं उदाहरण सोडवू शकता. काही सुद्धा अवघड नाही. घ्या आणि 2 मार्काला प्रश्न असणार आहे. हे 2 गुणोत्तर सोडवा. राहिलेले उदाहरण घरात सोडवून आणायचं आहे.